आता भावांनो, कडक थंडी पडत आहे आणि थंडीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे आणि तुमचा फायदा कसा होईल आणि त्याचा उपाय ना माझ्याकडे आहे. तर भावांनो, तुमचा मित्र जर तुम्हाला लई त्रास देत असेल, मग त्याच्यासाठी काय करायचं, कडक थंडीमध्ये आहे की नाही त्याला गाडी चालवायला द्यायची. आणि असं आहे की नाही 1-2 दिवस सारखंच करायचं. कडक थंडीच्या दिवशी आहे की नाही त्याला गाडी हातात द्यायची, नंतर नाही की तुम्हाला ती कधीच गाडी मागणार नाही. आणि जे पोरं रिलेशनशिप मध्ये आहेत आणि रिलेशनशिप मध्ये असल्यावर कसं असते, त्याची गर्लफ्रेंड आहे की नाही त्याला म्हणत राहते मला फिरायला घेऊन चाल, मला फिरायला घेऊन चाल. मग तुम्हाला त्याच्यासाठी काय करायचं आहे, तिला कडक थंडीमध्ये आहे की नाही मोटरसायकलवर फिरायला न्यायचं. म्हणजे तिला आहे की नाही भरपूर थंडी वाजते आणि तिला थंड थंड पदार्थ आहे की नाही खाऊ घालायचे. ते तुम्हाला नंतर कधीच म्हणणार नाही की फिरायला घेऊन चाल म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ज्याचे लग्न झाले आणि कसं असते नवरा बायकोचं भांडण होत असते नेहमी, बरोबर आहे. कधी कधी काय असते, बायकोचा राग खूप येते पण आहे की नाही बायकोवर हात उचलता येत नाही. मग त्यासाठी तुम्ही काय करायचं, बकेटभर पाणी घ्यायचं, वाटलंच तर त्याच्यामध्ये बर्फ टाकायचा आणि तिच्या अंगावर टाकून द्यायचा. आणि नंतर तिला राग जरी आला तर म्हणायचं अगं मी गंमत केली. म्हणजे जेणेकरून काय होईल, तिला राग पण येणार नाही आणि मनातली भडास पण निघून जाईल. कसं आहे, आपण जे सांगायचं ते सांगतो, शेवटी आपण मुद्द्यावर बोलतो, है की नाही. जय महाराष्ट्र.